येस. जय हिंद फ्रेंड्स. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. थोड्याशा दिवाळीच्या सुट्टीनंतर आता आपण पुन्हा एकदा असं म्हणूयात की रिज्युविनेट होऊन भेटतोय. कारण आता बेसिकली नोव्हेंबर मंथ आहे पूर्ण आणि डिसेंबर मंथ आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असणार आहेत. आणि जे काही सातत्यानं आपलं गेल्या काही महिन्यांपासून करंट अफेअर्सचं डिस्कशन चालू आहे, तर त्याचाच एक भाग म्हणून आपण मंथली बेसिसवरती करंट अफेअर्स डिस्कस करणार आहोत. आपले मॅगझिन असेल किंवा कंपायलेशन असेल तर ते आपण दर महिन्याचं डिस्कस करतो आणि याच्या आधीचे पण व्हिडिओज तुम्हाला ॲपमध्ये किंवा यूट्यूबवरती त्या ठिकाणी पाहायला मिळतीलच, राईट. सो आता इथं महत्त्वाचं म्हणजे आपण थोडंसं ॲट लेंथ कंपायलेशन डिस्कस करणार आहोत. नियर अबाउट 80 पेजेस मला वाटतंय याच्यामध्ये आहेत. येस, 78 पेजेस आहेत, सॉरी. आणि त्याच्यामध्ये साधारणतः जर आपण लक्षात घेतलं ना, तर 10 ऑगस्ट पासून ते 20 ऑक्टोबर पर्यंतचा कंटेंट जो आहे तर तो कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, राईट. त्यामुळे धड हे 2 महिन्याचं पण मॅगझिन नाही, फक्त एका महिन्याचं पण मॅगझिन त्या ठिकाणी नाहीये. आपण तुम्हाला लक्षात येत असेल की 20 to 20चा कंटेंट कव्हर करण्याचा प्रयत्न करतो, पण थोडासा 45 डेजचा वगैरे कंटेंट याच्यामध्ये त्या ठिकाणी असेल. सॉरी, 20 ऑगस्ट पासून ते 10 ऑक्टोबर पर्यंतचा असा हा कंटेंट त्या ठिकाणी आहे, राईट. अधिक वेळ न दवडता डायरेक्टली डिस्कशनला चालू करूयात. जसं आपण मंथली बेसिसवरती डिस्कशन करतो, त्याच्यात पहिला टॉपिक असतो आंतरराष्ट्रीय घडामोडी. मे बी 2 किंवा प्रोबेबली 3 व्हिडिओजच्या माध्यमातून हे डिस्कशन आपण कंप्लीट करणार आहोत, ज्याच्यामध्ये आजच्या सेशनमध्ये आपण साधारणतः 4 उपघटक लक्षात घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकीय घटनात्मक घडामोडी, त्याच्यानंतर आर्थिक आणि सामाजिक विकास नावाचा मुद्दा आहे आणि शिक्षण नावाचा मुद्दा आहे. तर तो आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचा आहे, राईट. चला बघा, पहिली न्यूज आहे ती म्हणजे 25वी शांघाय सहकार्य संघटना शिखर परिषद. आता तुम्ही एक लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. याला विचारलेला मी प्रश्न सांगतो. रिसेंटली नामची जी बैठक कांपालामध्ये झालेली होती, तर त्याच्यावरती आपल्याला आयोगानं प्रश्न विचारलेला दिसतो. सो त्या बेसिसवरती SCO पण लक्षात ठेवायचे. मागं मला वाटतं आपलं एकदा कन्फ्युजन झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये पण आपण सांगितलेलं होतं की बऱ्याचदा तुम्ही इयरबुक वाचत असताना तुम्हाला SCOच्या पण 2 परिषदा दिसतात. या 2 परिषदा का दिसतात, तर त्याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण आहे बघा, की SCOच्या बाबतीमध्ये त्या 2 परिषदा अशा प्रकारच्या असतात. एक परिषद जी असते तर ती हेड ऑफ स्टेट्सची असते आणि एक परिषद जी आहे तर ती हेड ऑफ गव्हर्नमेंटची त्या ठिकाणी असते, राईट. सो हेड ऑफ स्टेट आणि हेड ऑफ गव्हर्नमेंट या 2 वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे. आपण पॉलिटीमध्ये माइट बी शिकलेलो आहोत, त्याच्याबद्दल अवेअर त्या ठिकाणी असालच, राईट. फॉर एक्झाम्पल, भारताच्या कॉन्टेक्स्टमध्ये हेड ऑफ द स्टेट कोण आहेत? राष्ट्रपती आहेत. आणि हेड ऑफ द गव्हर्नमेंट कोण आहे? तो पंतप्रधान आहेत, राईट. मग तुम्हाला बऱ्याचदा लक्षात येईल की या समिटला अनुक्रमे राष्ट्रपतींकडून एक रिप्रेझेंटेटिव्ह किंवा हेड ऑफ द गव्हर्नमेंट कडून एक रिप्रेझेंटेटिव्ह. फॉर एक्झाम्पल, मागच्या वेळी SCOच्या या बैठकीला हेड ऑफ द गव्हर्नमेंट कडून रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर त्या ठिकाणी गेलेले होते. सो हे लक्षात ठेवा, बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. नाहीतर असं वाटतं की अरे, आपण जी परिषद 3 महिन्यापूर्वी वाचलेली ती पण SCOची बैठक होती आणि ती बैठक तर ह्या ठिकाणी झाली. सर शिकवताना तर वेगळं शिकवतायत. म्हणजे हे बारकावे जे आहेत ना, तर ते पण आता अंतिम टप्प्यामध्ये टिपायला आपल्याला शिकायचे आहेत. कारण परीक्षा जशा जशा पुढे जात आहेत, विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो लक्षात ठेवा, परीक्षा पुढे गेली की मेरिट वाढतंय. हा गेल्या 5 वर्षाचा इतिहास आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, परीक्षा पुढे गेली की चालू घडामोडीचं जे रिटेन आपल्याला करून ठेवायचंय, तर ते रिटेन्शनचा कालावधी जो आहे तर तो वाढायला लागतोय. फॉर एक्झाम्पल, आयडियली मी तुम्हाला बऱ्याचदा सांगतो की 1 वर्षाचं करंट जे आहे तर ते आपल्याला करायचंय. डेफिनेटली 1 वर्षाचं करंट आपल्याला करायचंय. मात्र जेव्हा तुम्ही अशा प्रकारे 1-2 महिन्यासाठी परीक्षा पुढे जाताना दिसतात, तेव्हा एकतर
पुढचं करंट पण आपल्याला करावं लागतं, बरोबर. म्हणजे आता राज्यसेवेचं सोडून द्या, पेपर सेट झालेला होता आणि तेव्हा एक आठवड्यापूर्वी परीक्षा पुढे गेली, त्यामुळे राज्यसेवेला काही नवीन करंट कॉन्टेंट विचारला जाणार नाही. त्या पेपरच्या हिशोबानं, ज्या दिवशी ती परीक्षा होती त्या हिशोबानं तो पेपर जो आहे तर तो विचारला जाणार आहे. पण कंबाईन प्रिलिम असेल, कंबाईन ग्रुप बी ची प्रिलिम असेल, सी ची प्रिलिम असेल, तर याच्या बाबतीत मात्र आपल्याला असं लक्षात येईल की तो कालावधी वाढल्यामुळं आपला कंटेंट वाचन जे आहे तर ते त्या ठिकाणी वाढतंय. आणि त्याचबरोबर त्यावेळी आपल्याला असं म्हणून चालत नाही की मग मी मागचा एक महिना कट करतो आणि पुढचं वाचतो. आपल्याला सलगतेनं सगळंच वाचावं त्या ठिकाणी लागतंय, राईट. त्यामुळं कसं आहे की मला माझा जॉब म्हणून हे सांगणं सोपं आहे तुम्हाला की बाबा एवढ्या महिन्याचं करंट अफेअर करा किंवा आपलं मॅगझिन फोकस करा, कंपायलेशन फोकस करा. पण तुमच्यावरती जेव्हा मी तुमच्या नजरेतून ते सगळं बघतो तेव्हा मला चॅलेंजेस असे जाणवतात की अरे बापरे, एवढ्या फॅक्ट कधी लक्षात ठेवायच्या, राईट. आधी पेपर झाला असता तर नोबेल पारितोषिकाचं काय आलं नसतं. आता नोबेल पारितोषिकाबद्दल पण सगळं येणार आहे. काय कंटेंट लक्षात ठेवणं हे चॅलेंजिंग त्या ठिकाणी आहे. आणि हे इतर विषयांच्या बाबतीत तेवढं तितकंसं चॅलेंजिंग नाहीये. म्हणजे सगळा कंटेंट लक्षात ठेवणं चॅलेंजिंग आहे, पण इतर विषयांच्या बाबतीमध्ये काय एकदा केलं की ते परमनंट झालं. समजा मी हिस्ट्री, जॉग्राफी, इकॉनॉमी, पॉलिटी याच्या विषयीच्या काही फॅक्ट्स वाचतोय, तर मला एकदा केल्यानंतर ते परमनंट होते, परत करायची गरज नाही. पण हेच जेव्हा मी करंट अफेअरच्या बाबतीमध्ये करतोय तेव्हा मी एकदा करतोय, ते चांगल्या प्रकारे होतंय, पण ते व्हॅलिडिटी त्याची आहे ना ती पुढच्या 5 ते 6 महिन्यात येणाऱ्या एक्झाम पुरतीच मर्यादित राहते. आणि हा सर्वात महत्वाचा माझ्या समोरचा प्रश्न आहे की या कालावधीमध्ये मग हे प्रोसेस कसं करायचं. म्हणून मी म्हणतोय की इंटरलिंक गोष्टी करायला शिका. मागं काय वाचलंय, आत्ता काय वाचतोय, तर ते थोडंसं लिंक करायला शिका. बॅक टू द पॉइंट. बघा, भारताच्या पंतप्रधानांनी चीनमध्ये तियानजिन या ठिकाणी झालेल्या SCOच्या 25व्या बैठकीमध्ये भारताचे पंतप्रधान जे आहेत तर ते सहभागी त्या ठिकाणी झालेले होते. तुम्हाला मध्यंतरीच शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झालेला एक फोटो लोकसत्ताच्या फ्रंट पेजला वगैरे दिसला असेल, किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जे तयारी करतायत तर त्यांच्यासाठी ही आर्टिकल्स पण वाचली असतील तुम्ही की ऑन मिलिटरी फ्रंट आणि ऑन ट्रेड फ्रंट आपण एका वेगळ्या लेवलला त्या ठिकाणी आहोत, राईट. सो इथं ही हेड ऑफ द गव्हर्नमेंटची बैठक होती बरं का, राईट. सो दहशतवाद विरोधी तियानजिन जाहीरनाम्यामध्ये पहलगाम हल्ल्यासह दहशतवादाचा तीव्र निषेध करण्यात आला आणि दहशतवाद्यांच्या सीमेपलीकडून हालचाली थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आणि भाडोत्री हेतूंसाठी अतिरेकी गटांचा वापर करण्यास विरोध करण्यात आलेला आपल्याला दिसतो. म्हणजे थोडक्यात काय की पहलगाम अटॅकला डायरेक्टली विरोध, त्याचबरोबर ज्याला आपण म्हणतो ना हे की सीमेपलीकडून दहशतवाद, क्रॉस बॉर्डर टेररिझम, किंवा एक टर्म आपण बऱ्याचदा वापरतो स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम पाकिस्तानच्या बाबतीमध्ये. सो या स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझमला विरोध जो आहे तर तो कुठं करण्यात आलेला आहे, SCOच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि हे घोषणापत्र कुठलं हो, या घोषणापत्राचं नाव काय आहे तर तियानजिन जाहीरनामा. आता मी इथं तुम्हाला घेऊन जातो ब्रिक्सच्या परिषदेकडे, ज्यामध्ये 2014 साली ब्रिक्स बँक किंवा न्यू डेव्हलपमेंट बँक स्थापन करण्याचं निर्धारित केलेलं होतं. आणि ते घोषणापत्र होतं त्या ठिकाणी फोर्टालेझा घोषणापत्र. फोर्टालेझा ज्या ठिकाणी बैठक होती, कितीतरी वेळा सांगितले, पुन्हा रिपीट करतोय कारण तुम्हाला इरिटेट झालं तरी चालेल पण चूक नाही झाली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. फोर्टालेझा घोषणापत्र ब्राझीलमध्ये ब्रिक्सची परिषद झालेली होती 2014 मध्ये, तेव्हा तिथं फोर्टालेझा घोषणापत्र आलेलं होतं. आणि या फोर्टालेझा घोषणापत्रानुसार काय स्थापन करण्यात आलेलं होतं, न्यू डेव्हलपमेंट बँक, किंवा ज्याला आपण काय म्हणतो ब्रिक्स बँक असं म्हणतो, तर ती ब्रिक्स बँक त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली होती. तर आता सांगायचा मुद्दा इथं असा आहे की त्याचप्रमाणे आपल्याला तियानजिन घोषणापत्र खालीलपैकी कशाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा SCOच्या 25व्या बैठकीमध्ये स्वीकारण्यात आलेल्या तियानजिन घोषणापत्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तियानजिन म्हटल्यानंतर काय लक्षात ठेवाल तुम्ही,
दहशतवाद विरोधी घोषणापत्र आहे हे, आणि त्याच्यामध्ये स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम, त्याचबरोबर सीमेपलीकडून क्रॉस बॉर्डर टेररिझम याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करण्यात आलेला त्या ठिकाणी दिसतो. राईट. त्याच्यानंतर बघा सदस्यत्व आणि भागीदारी. आता अजून एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या आस्पेक्ट नुसार जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अजून एक अप्रोच असतो, तो म्हणजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या बाबतीमध्ये ती ऑर्गनायझेशन मध्ये नुकताच समावेश झालेला सदस्य किंवा नुकताच बाहेर पडलेला सदस्य यांच्यावरती प्रश्न विचारला जातो. बघा लाओसला भागीदार देश म्हणून त्या ठिकाणी स्वीकारण्यात आलेलं आहे, म्हणजे अजून लाओसला पूर्ण सदस्यत्व मिळालेलं आहे का? नाही. तर भागीदार देश म्हणजेच काय, पार्टनर कंट्री म्हणून फक्त एससीओ मध्ये घेण्यात आलेलं आहे. मग आता बघा एससीओ ची एकूण सदस्य संख्या आता सध्या किती आहे? 27 आहे. त्यातले एक म्हणजे ऍक्च्युअल जर आपल्याला मेंबर किती आहेत असा प्रश्न आला तर 10 सदस्य आहेत, ज्याच्यामध्ये भारत पण एक आहे, आणि 17 काय आहेत? भागीदार देश आहेत, पार्टनर मेंबर्स आहेत. सर आपल्याला जर का विचारलं की 2025च्या एससीओ परिषदेमध्ये खालीलपैकी कोणत्या देशाची निवड ही भागीदार देश म्हणून एससीओ मध्ये करण्यात आली, तर आपल्याला लक्षात ठेवायचंय लाओस हे या ठिकाणी महत्वाचं आहे. राईट. सो त्याच्यानंतर बघा ग्लोबल गव्हर्नन्स इनिशिएटिव्ह हे देखील प्रस्तावित या ठिकाणी करण्यात आलं. ग्लोबल गव्हर्नन्स इनिशिएटिव्ह इन शॉर्ट भारताची जी वसुधैव कुटुंबकम नावाची संकल्पना आहे तर त्याच्याशी आपल्याला अलाइन होताना दिसते. अगेन एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य याचा जर का विचार केला किंवा वसुधैव कुटुंबचा विचार केला तर भारतामध्ये जी G20 परिषद 2023 ला झालेली होती तर त्या 23च्या G20 परिषदेचं ब्रीदवाक्य, घोषवाक्य किंवा थीम जी आहे, संकल्पना जी आहे तर ती वसुधैव कुटुंबकम होती. राईट. या व्यतिरिक्त अजून काय झालं तर सदस्य राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्रांनी जागतिक व्यापार संघटनेच्या तत्वांचं उल्लंघन करणाऱ्या आर्थिक निर्बंधासह एकतर्फी जबाबदारीच्या उपाययोजनांना जे आहे तर ते विरोध केलेला दिसतो. आणि आपल्याला असं लक्षात येईल की हा WHO च्या बाबतीतला विरोध जो आहे तर तो भारत सातत्यानं करताना आपल्याला दिसतोय. राईट. सॉरी, WTOच्या बाबतीत, WHO नाही, शांघाय सहकार्य संघटना. आता एखाद्या ऑर्गनायझेशन बद्दल बेसिक्स वरती पण प्रश्न आपल्याला विचारला जाताना दिसतो. 15 जून 2001 ला स्थापना झालेली आहे बघा. 1996 मध्ये बेसिकली चीन पुढाकार घेऊन कझाकिस्तान, किर्गिजिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान या देशांबरोबर शांघाय 5 नावाची संघटना स्थापन केलेली होती. या शांघाय 5च रूपांतर पुढे काय झालं, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणून त्या ठिकाणी झालं. 2001 ला याचं नामकरण शांघाय सहकार्य संघटना असं करण्यात आलेलं आहे. मुख्यालय जे आहे तर ते याचं बीजिंग या ठिकाणी आहे. रशिया, चीन, भारत, पाकिस्तान, कझाकस्तान, किर्गिजिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इराण, बेलारूस तर हे या संघटनेचे सदस्य त्या ठिकाणी आहेत. आता इथं काय लक्षात ठेवाल, नुकताच समाविष्ट झालेला सदस्य, मग तो 2024चा का असना, मगाशी लाओस लक्षात ठेवला आपण, आता आपण हे लक्षात ठेवायचंय बेलारूस. कदाचित तुम्ही रिव्हिजन सेशन्स बघितले असतील किंवा आपले मागचे लेक्चर्स बघितले असतील तर तुम्हाला असं लक्षात येईल, आय थिंक जुलै किंवा ऑगस्ट महिन्याच्या 2024च्या करंट अफेअर्स मध्ये त्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे की बेलारूस हा नवा सदस्य त्या ठिकाणी बनलेला आहे एससीओचा. मग तेही आपल्याला लक्षात ठेवायचंय. भारत कधी सदस्य झालाय हो, 2017 मध्ये. पण बॅलन्स करण्यासाठी ह्यांनी काय केलं, भारताबरोबर पाकिस्तानला पण काय केलं, सदस्यत्व बहाल केलेलं त्या ठिकाणी दिसतं. तो असं आहे. निरीक्षक जर बघितले आपण तर अफगाणिस्तान, मंगोलिया हे देश जे आहेत तर ते निरीक्षक त्या ठिकाणी आहेत, ऑब्झर्वर्स. राईट. निरीक्षक ही कन्सेप्ट वेगळी आहेत आणि त्याच्यानंतर पार्टनर्स ही कन्सेप्ट वेगळी आहे, हे लक्षात ठेवा. कार्यालयीन भाषा रशियन, चायनीज आहे. क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या निकषावरती विचार केला तर ही जगातली सर्वात मोठी प्रादेशिक सहकार्य संघटना त्या ठिकाणी आहे. 2023ची परिषद जी आहे तर ती भारतामध्ये झालेली होती. जाता जाता फक्त हेही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया. राईट. चला पुढच्या मुद्द्याकडे आपण वळण्याचा प्रयत्न करूया. भारतरत्न डॉक्टर MS स्वामीनाथन जन्मशताब्दी आंतरराष्ट्रीय परिषद. आता MS स्वामीनाथन यांचं जन्मशताब्दी वर्ष आपण साजरं करतोय
त्यानिमित्तानं भारत सरकारनं एक नाणं पण त्या ठिकाणी जारी केलेलं आहे. दुसरी गोष्ट, MS स्वामीनाथन यांच्यावरती 3 ते 4 प्रश्न आपल्याला असं लक्षात येईल की त्यांना भारतरत्न पुरस्कार जो आहे तर तो जाहीर झाल्यानंतर MPSC ने विचारलेले दिसतात. त्यामुळं आताही प्रश्न विचारण्याची शक्यता नाकारता येत नाही. सो 7 ऑगस्ट 2025 ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतल्या पूसा या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर MS स्वामीनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केलं. सो विचारलं जाऊ शकतं की ही परिषद कोठे त्या ठिकाणी पार पडली किंवा याचं उद्घाटन जे आहे तर ते कोणी केलेलं होतं. बेसिक फॅक्च्युअल क्वेश्चन लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान हे या कार्यक्रमाचे काय होते, अध्यक्ष होते. कधी कधी काय विचारतात, मग कृषी मंत्र्यांनी त्याचं उद्घाटन केलं. राईट. कन्फ्युजन क्रिएट करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो या ठिकाणी केला जाताना दिसतो. आता इथं पूसा नावाची संघटना आहे, बरोबर. तिथं तुम्ही काहीतरी वाचलेलं असेल, पूसा इन्स्टिट्यूट. पूसा इन्स्टिट्यूट हा काय फुल फॉर्म आहे का? नाही. पूसा इज अ प्लेस. कुठं आहे ही पूसा? बिहार राज्यात आहे. बिहार राज्यामध्ये आहे. राईट. मग ऍग्रिकल्चरशी संबंधित ही इन्स्टिट्यूट आहे. इंडियन ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटचं नाव काय होतं आधीचं? पूसा इन्स्टिट्यूट. इंडियन ऍग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट. हीच इन्स्टिट्यूट जी आहे तर ती पूसा या इन्स्टिट्यूट या नावानं ओळखली जात होती. बेसिकली याची स्थापना जी आहे बघा, या परिषदेची जी या इन्स्टिट्यूटची स्थापना जी आहे तर ती ब्रिटिशांनी 1911 साली त्या ठिकाणी केलेली होती. त्याच्यानंतर इम्पिरियल ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून याची स्थापना झालेली होती. त्यानंतर 1919 ला त्याचं नाव जे आहे तर ते इम्पेरियल ऍग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट असं बदलण्यात आलं. 1934 ला एक भूकंप झालेला होता आणि त्या भूकंपानंतर ही इन्स्टिट्यूट जी आहे तर ती रिलोकेट करण्यात आली दिल्ली या ठिकाणी. कधी? 1936 साली. 1936 पासून ही इन्स्टिट्यूट दिल्लीमध्ये कार्यरत त्या ठिकाणी आहे आणि त्याचं नाव म्हणजे त्याला जुनं पूसा इन्स्टिट्यूट म्हणून पण ओळखलं जातं. पर्टिक्युलरली जर का तुम्ही बघितलं तर भारताचे जे हरित क्रांती आहे तर त्या हरित क्रांतीमध्ये या पूसा इन्स्टिट्यूटचं खूप महत्वाचं योगदान आहे. किंवा हरित क्रांती प्रोग्राम जो आहे तर त्याची स्ट्रॅटेजी, इम्प्लिमेंटेशन ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्याच्यामध्ये पूसा इन्स्टिट्यूटनं महत्वाची भूमिका जी आहे तर ती बजावलेली होती. राईट. सो इन्स्टिट्यूट्स वगैरे असं का सांगतोय किंवा हे कधी नाव चेंज झालं, काय नाव चेंज झालं का सांगतोय, तर मला असं वाटतंय की फॉरेस्टशी रिलेटेड एक इन्स्टिट्यूट आहे. मागच्याच वर्षीच्या एका परीक्षेमध्ये कंबाईनला की राज्यसेवेला अशा प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला होता की पहिलं त्याचं नाव इम्पेरियल रिसर्च इन्स्टिट्यूट होतं, नंतर त्याचं नाव हे बदलण्यात आलं, ते बदलण्यात आलं. जाता जाता फक्त हे लक्षात घेण्याचा प्रयत्न आपण करूया. राईट. 7 ते 9 ऑगस्ट 2025 दरम्यान ही परिषद जी आहे तर ती नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली दिसते. सदाहरित क्रांती जैविक समृद्धीकडे वाटचाल ही या परिषदेची मुख्य संकल्पना त्या ठिकाणी होती. म्हणजे ग्रीन रिव्होल्यूशन नंतर वी आर हेडिंग टुवर्ड्स एव्हरग्रीन रिव्होल्यूशन. आणि एव्हरग्रीन रिव्होल्यूशन फोकस कशावरती करते तर सेंद्रिय शेतीवरती त्या ठिकाणी करते. राईट. कारण का? आपल्याला एका लेवल नंतर ती हेक्टरी उत्पादकता कमी होणं, जमिनी क्षारपण होणं, जमिनी खारपुट्या होणं तर हे नकोय. म्हणून आपण त्याच्यावरती फोकस त्या ठिकाणी करताना दिसतोय. राईट. नेक्स्ट बघा, 68वी राष्ट्रकुल संसदीय परिषद. आता भारताच्या वतीने या परिषदेसाठी कोण उपस्थित होतं? लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला. 5 ते 12 ऑक्टोबर 2025 दरम्यान बार्बाडोस मध्ये ब्रिजटाउन या ठिकाणी ही परिषद झाली. 68व्या क्रमांकाची ही त्या ठिकाणी होती. म्हणजे काय? कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन समिट हे लक्षात ठेवायचं. आणि कॉमनवेल्थ ऑफ नेशन नावाची जी संघटना आहे तर ती संघटना पण बऱ्याचदा MPSC त्याच्यावरती प्रश्न विचारते. आधी याच्याकडे येऊयात आणि मग नंतर तिकडे जाऊयात. सो ओम बिर्ला त्याच्यासाठी उपस्थित होते. सो जे काही कॉमनवेल्थचे सदस्य राष्ट्र त्या ठिकाणी आहेत तर त्या सदस्य राष्ट्रांमध्ये
जे काही कायदे मंडळ आहे तर त्या कायदे मंडळाचे जे काही अध्यक्ष आहे, लेजिस्लेचरचे अध्यक्ष वगैरे आहेत, जे आपले लोकसभेचे लोकसभा अध्यक्ष आहेत, तर ते त्याच्यासाठी उपस्थित होते. राईट. राष्ट्रकुल एक जागतिक भागीदार, कॉमनवेल्थ अ ग्लोबल पार्टनर, या सभेचं पण या ठिकाणी आयोजन जे आहे तर ते करण्यात आलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. राईट. सो बघा, स्टेइंग सेफ अँड फ्री टू थ्राइव्ह, एम्पॉवरिंग यंग पीपल टू ओव्हरकम मॉडर्न चॅलेंजेस फ्रॉम गँग व्हायलन्स टू सायबर बुलिंग, या विषयावरती एक युवा गोलमेज परिषद जी आहे तर ती पण त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आपल्याला दिसेल. राईट. आता जेव्हा आपण त्या ठिकाणी बघतोय राष्ट्रकुल, किंवा ज्याला तुम्ही कॉमनवेल्थ ऑफ नेशन असं त्या ठिकाणी म्हणता, तर हे काय प्रकरण आहे बरं, राष्ट्रकुल किंवा कॉमनवेल्थ ऑफ नेशन? तर आपण जर बघितलं तर वसाहतवादाच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांची सत्ता ज्या ज्या राष्ट्रांमध्ये होती किंवा ज्या ज्या ठिकाणांवरती होती, तर त्या राष्ट्रांची म्हणजे ते सदस्य या राष्ट्रकुलचे सदस्य त्या ठिकाणी आहेत. म्हणून बघा, तुम्हाला असं लक्षात येईल की भारत स्वतंत्र झाल्यानंतर पण भारत हा सॉव्हरीन आहे, म्हणजे सार्वभौम आहे, कुठलाही अंतर्गत आणि बहिर्गत हस्तक्षेपा विना आहे. याच्यावरती जेव्हा चर्चा चालू होती तर तेव्हा भारतानं राष्ट्रकुलाचं स्वीकारलेलं सदस्यत्व याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं की भारत हा राष्ट्रकुलचा सदस्य आहे, तर त्यामुळं भारत हा सार्वभौम आहे का, हा प्रश्न उपस्थित झालेला होता. हे डिस्कशन जे आहे तर ते तुम्ही पॉलिटीमध्ये सरनामा जेव्हा वाचलेला असेल, अभ्यासलेला असेल, तर तेव्हा त्याच्यामध्ये बघितलेलं असेल. आता बेसिकली 1926 मध्ये राष्ट्रकुल नावाची संकल्पना जी आहे तर ती त्या ठिकाणी उदयास आलेली होती. त्याच्याशी संबंधित बाल्फोर डिक्लेरेशन किंवा बाल्फोर घोषणापत्र आहे. राईट. एमपीएससीचा आवडता मुद्दा आहे, असे डिक्लेरेशन किंवा घोषणापत्र विचारतात, आणि मग या घोषणापत्रानंतर कुठली एक अमुक एक इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन वगैरे अस्तित्वात आली, अशा प्रकारचे प्रश्न तिथे विचारले जातात. सो 1926 ला बाल्फोर घोषणापत्राद्वारे ही संकल्पना जी आहे तर ती त्या ठिकाणी आली. त्याच्यानंतर 1931 ला औपचारिक स्वरूपात ही कॉमनवेल्थ नावाची संकल्पना जी आहे तर ती त्या ठिकाणी एस्टॅब्लिश झालेली दिसते. आणि भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1949 मध्ये लंडन घोषणापत्राद्वारे, लंडन घोषणापत्र आहे, तर त्या लंडन घोषणापत्राद्वारे भारत काय झालेला आहे, कॉमनवेल्थचा सदस्य त्या ठिकाणी झालेला आहे. तुम्ही कॉमनवेल्थ गेम्स वगैरे पण ऐकलेलं असेल. राईट. कॉमनवेल्थ गेम्स भारतामध्ये आयोजित करण्याची तयारी जी आहे तर ती त्या ठिकाणी दर्शवलेली आहे भारत सरकारनं. तर त्याच्याबद्दल पण आपण ह्याच्या आधी चर्चा केलेली आहे, किंवा आता होणारे जे कॉमनवेल्थ गेम्स आहेत तर त्याच्यामध्ये कुठले गेम्स असणार आहेत, कुठले गेम्स नसणार आहेत, क्रिकेटचा समावेश असणार आहे का नसणार आहे, याच्याबद्दल पण आपण चर्चा त्या ठिकाणी केलेली दिसते. राईट. सो सध्या जर का विचार केला आपण, कॉमनवेल्थचे सदस्य जर का सध्या लक्षात घेतले तर सध्या 56 राष्ट्र जे आहेत तर ती काय येतो, कॉमनवेल्थचे सदस्य आहेत. आणि या 56 राष्ट्रांपैकी भारत हा एक सदस्य त्या ठिकाणी आहे. राईट. आणि मग याच्यामुळे भारताच्या सार्वभौमत्वावरती काही परिणाम होतोय का, तर ऑब्विसली त्या डिस्कशन मध्ये नाही असंच उत्तर आपल्याला मिळालं. कारण कॉमनवेल्थचं सदस्य हे बंधनकारक नव्हतं, ते ऐच्छिक स्वरूपाचं त्या ठिकाणी होतं. त्याचबरोबर त्यातले जे काही वेगवेगळ्या प्रकारचे डिक्लेरेशन वगैरे असतील, याला तुमच्या देशाच्या सर्वोच्च कायदे मंडळाची त्या ठिकाणी मंजुरी त्या ठिकाणी मिळणं अपेक्षित होतं. त्यामुळं कुठल्याही प्रकारे त्या संघटनेचे नियम हे सगळेच्या सगळे बंधनकारक आहेत, आणि त्यामुळं आपल्या सार्वभौमत्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण होते. तर अशी गोष्ट इथं नव्हती. राईट. चलो. सो मध्ये मध्ये जिथं गरज पडतीये, जिथं मला असं वाटतंय की स्टेप इन होऊन ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, आता मी ते इंट्रोड्यूस करतोय. कारण थोडस बॅकग्राऊंड मध्ये गेलं ना की आपल्याला जरा जास्त प्रश्न सापडतील. आता आपण जे काही फोकस करतोय ना त्यातून 8-9 प्रश्नांपर्यंत आपण आरामात पोहोचतोय.
पण माझं असं म्हणणं आहे की 9 पर्यंत थांबायचं नाहीये आणि ऍक्युरेसी लेवल 9 पैकी 9 बरोबर येतील ह्याची गॅरंटी नाही. म्हणून काय, आपण 15 पैकी किंवा 20 प्रश्नांपैकी साधारणतः 15-16 प्रश्नांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया, 14 प्रश्नांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया आणि 14 पैकी 12 किंवा 11 बरोबर आणूयात. म्हणजे आपलं स्कोर टॅली जी आहे तर ती 10च्या वर त्या ठिकाणी राहील. राईट, कारण कॅल्क्युलेटेड खेळावं लागतं याच्यामध्ये. बघा, त्याच्यानंतर ग्लोबली इम्पॉर्टंट ऍग्रिकल्चरल हेरिटेज सिस्टीम्स, हा पण एक फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. GIAHS म्हणजे काय आहे? जागतिक स्तरावरील महत्वाच्या कृषी वारसा प्रणाली. FAO जे ऑर्गनायझेशन आहे ना, फूड अँड ऍग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन, FAO, अन्न आणि कृषी संघटना, तर त्यांचा हा एक कार्यक्रम आहे, ग्लोबली इम्पॉर्टंट ऍग्रिकल्चरल हेरिटेज साईट. हा कार्यक्रम का चालू झाला बरं? 2002 मध्ये शाश्वत विकासासाठी झालेल्या जागतिक परिषदेमध्ये हा कार्यक्रम जो आहे तर तो सुरू करण्यात आला. मग हाही एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की शाश्वत विकासासाठी जागतिक परिषद खालीलपैकी कधी झालेली होती ऍग्रिकल्चर रिलेटेड? राईट, कौटुंबिक शेती आणि पारंपरिक शेतीला जसं की हवामान बदल, विस्थापन, जैवविविधतेचं नुकसान यासारख्या धोक्यांना तोंड द्यावं लागतं, तर त्याच्यासाठी रेझिलियन्स कसा बिल्ड करता येऊ शकेल, तर त्याच्यावरती हा फोकस आहे. बरोबर, आता हा फोकस कुणावरती आहे? मग निर्वाह शेती करणारे जे शेतकरी त्या ठिकाणी आहेत, जे सर्वस्वी शेतीवरतीच त्या ठिकाणी अवलंबून आहेत, तर त्यांच्यासाठी आहे. या कंटेक्स्ट मध्ये जर का विचार केला एन्व्हायरमेंट सस्टेनेबिलिटीच्या बाबतीमध्ये, तर मला या ठिकाणी 2 मिशन त्या ठिकाणी आठवत आहेत. नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ऍग्रिकल्चर, राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान, राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान. हे काय अभियान, हा प्रकार काय आहे? NAPCC काहीतरी ऐकलं असेल तुम्ही, नॅशनल ऍक्शन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज. NAPCC 2008 आहे. तर त्याच्या अंतर्गत जी वेगवेगळी अभियान आहेत त्यापैकी एक नॅशनल मिशन ऑन सस्टेनेबल ऍग्रिकल्चर आहे, ज्याच्यामध्ये शाश्वत कृषी कशी करता येईल आपल्याला, तर त्याच्यावरती फोकस करण्यात आलेला आहे. मग ते क्रॉप डायव्हर्सिफिकेशन असेल, कृषीमध्ये होणारे बदल त्या ठिकाणी असतील, रासायनिक खतांचा वापर कमी करणं असेल, इरिगेशन पोहोचवणं त्या ठिकाणी असेल, ऍग्रिकल्चरसाठी लोन उपलब्ध करून देणं असेल, असे वेगवेगळे ऑप्शन्स त्या ठिकाणी आहेत. आणि याला जोडून निकरा नावाचं अभियान पण तुम्ही लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. नॅशनल इनिशिएटिव्ह ऑन क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर, नॅशनल इनिशिएटिव्ह ऑन क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर, निकरा, लक्षात ठेवायचं आहे. या अभियानावरती पण आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारत सरकारची ही दोन्ही अभियान आहेत बरं का. आता इकडं लक्ष देऊयात आपण की याच्यासाठी हे GIAHS ग्लोबली इम्पॉर्टंट ऍग्रिकल्चरल हेरिटेज सिस्टीम त्या ठिकाणी आहे. मग याच्यामध्ये काय झालेलं आहे, अलीकडच 3 स्थळं जी आहेत तर ती रेकग्नाइज केलेली आहेत या GIAHS साठी. तर त्याच्यामध्ये ओडिसातील कोरापुट आहे, ज्याच्यामध्ये राईस डायव्हर्सिटी, औषधी वनस्पती आणि आदिवासी ज्ञान प्रणाली याच्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर केरळ मधलं कुट्टनाड आहे, भात, नारळ, मासेमारी आणि कवच संग्रह असलेलं समुद्र सपाटी खालील शेती क्षेत्र आहे. आणि तिसरं आहे काश्मीर मधलं केशर पार्क, केशर लागवडीनं समृद्ध आहे. राईट, ग्लोबली इम्पॉर्टंट ऍग्रिकल्चरल हेरिटेज सिस्टीम साइट्स नाही, लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये? आणि लगेच हे युनेस्कोशी जोडायचं नाही. हा कुणाचा कार्यक्रम आहे? फूड अँड ऍग्रिकल्चरल ऑर्गनायझेशनचा कार्यक्रम आहे, लक्षात ठेवा, नाहीतर आपला कार्यक्रम होऊन जाईल चुकलं तर. गेटिंग इट? नेक्स्ट बघा, सस्टेनेबल पॉवर 1404. इस्रायल सोबत 12 दिवसांच्या युद्ध समाप्तीनंतर इराणनं आपला पहिला लष्करी सराव केला. त्या लष्करी सरावाचं नाव आहे सस्टेनेबल पॉवर 1404, नाहीतर सस्टेनेबल पॉवर 1404 खालीलपैकी काय आहे असा प्रश्न विचारला जाईल. आणि मग तो आहे इराणनं केलेला लष्करी सराव
आणि तिकडं ऑप्शन मध्ये काय असेल, सस्टेनेबल पॉवर म्हटल्यानंतर सोलर एनर्जी, PM सूर्यघर योजना, सोलर रूफटॉप पॉवर प्रोजेक्ट, आणि मग वाट लागायची आपली, लक्षात ठेवा. राईट. नेक्स्ट, आशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग अँड ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट, AIBD. आता हे अशा मुद्द्यावरती कधी प्रश्न आलेला होता का? तर ऑब्व्हियसली नव्हता आला. मग मी हा मुद्दा का घेतलाय, तर त्याचं उत्तर तुम्हाला पहिल्या ओळीमध्ये त्या ठिकाणी मिळेल. थायलंड मधल्या फुकेट या ठिकाणी 23व्या AIBD म्हणजे आशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंटच्या जनरल कॉन्फरन्समध्ये, जी जनरल कॉन्फरन्स 19 ते 21 ऑगस्ट 2025 दरम्यान पार पडलेली आहे, त्याच्यामध्ये भारताची आशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंटच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी सर्वाधिक मतांनी निवड त्या ठिकाणी झालेली आहे. आता आलं का लक्षात की का मी हा प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे किंवा का हा मुद्दा फोकस केलेला आहे? तर भारताची त्याच्या कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदावरती नियुक्ती झालेली. राईट. भारताने शेवटचं अध्यक्षपद याचं 2016 मध्ये त्या ठिकाणी भूषवलेलं आहे. राईट. आणि आता 2025 मध्ये पुन्हा त्या ठिकाणी हे अध्यक्षपद मिळालेलं आहे. 1977 मध्ये युनेस्को अंतर्गत ही संघटना स्थापन झालेली आहे. 45 देश आहेत. 45 देशातील 92 सदस्य संघटना याच्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. राईट. परिषदेची संकल्पना लोकांसाठी मीडिया, शांती आणि समृद्धी. राईट. लोकांसाठी मीडिया, शांती आणि समृद्धी. आजकाल मीडियाच आपली शांती भंग करताना त्या ठिकाणी बऱ्याचदा दिसतोय. राईट. किंवा मीडियाच असे काही उद्योग करताना दिसतोय, त्याच्यामुळे शांती भंग होती. राईट. रिस्पॉन्सिबल मीडिया इज अ स्ट्रेंथ ऑफ डेमोक्रेसी, फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी आपण असं म्हणतो ना. डिस्क्रिप्टिव्ह वाले स्पेशली लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. येस. तर आता पुढचा मुद्दा आहे हिल्सा मासा. ही अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट मला वाटली की ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल. आणि बांगलादेश बरोबर आपले आत्ता संबंध फारसे चांगले नाहीयेत, त्यामुळे आपण फिशच्या बाबतीमध्ये बांगलादेशचं उत्तर निवडणार नाही. बघा काय, बांगलादेशनं अलीकडेच काय केलेलं आहे, दुर्गा पूजेच्या आधी बांगलादेश भारत मैत्रीचं प्रतीक म्हणून भारतात हिल्सा माशांची निर्यात करण्याची घोषणा केलेली आहे. ही आता घोषणा केलेली आहे हे महत्वाचं नसून सप्टेंबर 2024च्या सुरुवातीला निर्यातीवरती हिल्सा माशाच्या बंदी त्या ठिकाणी घातलेली होती आणि आता ती बंदी पुन्हा बांगलादेशनं उठवलेली आहे. म्हणून ही जी निर्यात करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे ती महत्वाची आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मासा कुठनं निर्यात केला जाणार आहे, तर बांगलादेशमधून. कुठं आयात होणार आहे, तर भारतामध्ये. का इम्पॉर्टंट आहे, दुर्गा पूजेच्या पार्श्वभूमीवर. दुर्गा पूजेचा काही संदर्भ अजून आहे का? युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीमध्ये दुर्गा पूजा त्या ठिकाणी आहे बरं का. याच्यावरती पण प्रश्न आलेला नाही आणखीन, पण येऊ शकतो. 2020 मध्ये युनेस्कोनं जी इंटँजिबल कल्चरल हेरिटेज आहे, अमूर्त सांस्कृतिक वारसा, तर ते यादीमध्ये दुर्गा पूजेचा समावेश केला. गरब्याचा केला तर गरब्यावरती युपीएससीनं प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे, लक्षात ठेवा. एमपीएससीचा विचार केला तर एमपीएससीनं अमूर्त वारसा यादीमध्ये कुंभमेळा आहे त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. अमूर्त वारसा यादीमध्ये योगा आहे त्याच्यावरतीही प्रश्न विचारलेला आहे. म्हणून मी सांगतो तुम्हाला, माझा प्रत्येक रेफरन्स, प्रत्येक शब्द हा PYQ ला धरून त्या ठिकाणी असतो. कारण मला हे माहित आहे की उगच येड्यासारखं काहीतरी एव्हरीथिंग अंडर द सन करंट अफेअर्स करण्यात पॉइंट नाही. आपल्याला कोण बनेगा करोडपती जिंकायचं नाही, आपल्याला आपली परीक्षा पास व्हायची. त्यामुळे परीक्षेसाठी जे गरजेचं आहे तेच जनरल नॉलेज मी गेन करणार, तेच करंट अफेअर्स मी वाचणार. हा स्वार्थी दृष्टिकोन ठेवला तर आपले एफर्ट्स जे आहेत तर ते प्रोडक्टिव्ह होऊ शकतात. अन्यथा मला असं वाटतंय की करंट अफेअर्स हा सर्वात चॅलेंजिंग सब्जेक्ट ठरू शकतो, तयारीच्या बाबतीत पण आणि मग ते तयारी केल्यानंतर त्यातनं आउटपुट मिळवण्याच्या बाबतीत. लक्षात ठेवा. राईट. सो हिल्साला इलिश मासा देखील म्हटलं जातं. बंगाली परंपरेमध्ये सांस्कृतिक दृष्ट्या त्याचं महत्व आहे. एस्पेशली दुर्गा पूजेच्या दरम्यान वगैरे देवी लक्ष्मीला त्याचं अर्पण त्या ठिकाणी केलं जातं. पूजा असेल, लग्न असेल आणि तर त्याच्यामध्ये
खाऱ्या किंवा गोड्या दोन्ही प्रकारच्या पाण्यामध्ये हा मासा जो आहे तर तो आढळतो, राईट. सो समुद्रामध्ये हा मासा बहुतेकदा राहतोय, मात्र प्रजननासाठी पद्मा, मेघना, गंगा, गोदावरी यांसारख्या नद्यांमध्ये स्थलांतर करतो, राईट. बांगलादेशमध्ये जगातील 70% हिल्सा उत्पादन एकट्या बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी होतो आणि बांगलादेशचा राष्ट्रीय मासा पण आहे हिल्सा, राईट. बांगलादेशमध्ये एकूण माशांच्या 12% आणि जीडीपीचे 1% हिल्सा योगदान देतो. बघा मग काय कंट्रीब्युशन आहे, एक मासा जीडीपी मध्ये 1% योगदान देतोय, राईट. अर्थात त्यांचा जीडीपी म्हणजे जरा प्रॉब्लेमॅटिकच आहे, बट स्टील लक्षात ठेवा. युनायटेड किंगडम इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग ब्रिज, UKIFB, हा पण एक फुल फॉर्म आपल्याला विचारला जाऊ शकतोय. बघा काय सप्टेंबर 2024 मध्ये सुरू झालेल्या या ऍक्टिव्हिटीचा पहिला वर्धापन दिन जो आहे तर तो 8 सप्टेंबर 2025 ला साजरा करण्यात आला, म्हणून ही न्यूज चर्चेत आलेली होती. भारताचा नीती आयोग आणि युनायटेड किंगडमच्या लंडन शहराच्या नेतृत्वाखाली हा एक संयुक्त उपक्रम आहे. UK इकॉनॉमी अँड फायनान्शियल डायलॉग अंतर्गत हे एकंदरीत हा पूल जो आहे किंवा हा ब्रिज जो आहे तर तो तयार करण्यात आलाय. ब्रिज म्हणजे खरा पूल किंवा खरा ब्रिज असं नाही, लक्षात ठेवा, राईट. सो याच्यामध्ये काय केलेलं आहे, मोठ्या प्रमाणात प्रकल्पांच्या रचनेत युकेच्या कौशल्यांचा वापर करून शाश्वत पायाभूत सुविधा गुंतवणूक भारतात आणण्याचं उद्दिष्ट त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे, राईट. जे फोकस्ड एरियाज आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग, प्रादेशिक जलवाहतूक, अक्षय ऊर्जा प्रकल्प यांचा समावेश बेसिकली आहे आणि SDG ची अलाइन होतोय, हरित उपक्रमांना प्राधान्य हा देतोय. त्याच्यानंतर बघा के विजा नावाचा एक नवीन प्रकारचा विजा त्या ठिकाणी चर्चेत आलेला आहे. चीननं काय केलेलं आहे, परदेशी विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रतिभेला आकर्षित करण्यासाठी के विजा नावाची एक नवीन विजा श्रेणी जी आहे तर ती चालू केलेली आहे. सो इथे इम्पॉर्टंट आहे की कोणी ही विजा श्रेणी जी आहे तर ती त्या ठिकाणी चालू केली, राईट. सायन्स अँड टेक मधले जे टॅलेंट आहे तर त्यांना आकर्षित करण्यासाठी हा के विजा त्या ठिकाणी आहे. परदेशी लोकांच्या प्रवेश आणि निर्गमन प्रशासनाच्या नियमांमध्ये सुधारणा करून ही श्रेणी तयार करण्यात आलेली आहे. म्हणजे एकीकडे आपण बघतोय की डोनाल्ड तात्या काय करतायत तर तिकडे जास्तीत जास्त अमेरिकन फर्स्ट पॉलिसी वगैरे यूज करतायत, बाकीच्या देशातल्या लोकांना बाहेर हाकलतायत आणि इकडं मात्र सायन्स अँड टेक मधलं चांगलं नॉलेज पूल आपल्याकडे यावं म्हणून के विजा इथं तयार करण्यात आलेला आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून ही जी के विजा नावाची जी श्रेणी आहे तर ती त्या ठिकाणी चायनामध्ये लागू होईल. हा विजा परदेशी तरुण आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित, आपण ह्याच्यावरती बऱ्याचदा चर्चा केलेली आहे. बघा स्टेम, S म्हणजे काय सायन्स, T म्हणजे टेक्नॉलॉजी, E म्हणजे इंजिनिअरिंग आणि M म्हणजे मॅथमॅटिक्स. आणि भारताच्या बाबतीत आपण हेही बघतो की STEMM, सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मॅथमॅटिक्स आणि मेडिसिन, राईट. सो पात्र अर्जदारांमध्ये प्रतिष्ठित विद्यापीठ किंवा संशोधन संस्थांमधून पदवीधर किंवा उच्च पदवी असलेले पदवीधर, स्टेम संशोधक किंवा शिक्षक यांचा समावेश त्या ठिकाणी आहे. सो त्यांना प्रवेश देणं, दीर्घ काळासाठी त्यांची व्हॅलिडिटी त्या विजाची, शिक्षण, उद्योजकता यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीजना तिथं परवानगी देणं, स्थानिक प्रायोजकत्वाची आवश्यकता त्याच्यासाठी असणार नाही. म्हणजे कोणतरी स्थानिक स्पॉन्सर तुम्हाला गॅरंटी देतोय वगैरे तसली काय आवश्यकता इथं असणार नाही. संयुक्त राष्ट्रांमध्ये द्विराष्ट्र सिद्धांताचा ठराव मंजूर. आता द्विराष्ट्र सिद्धांत म्हटल्यानंतर मला थोडंसं इंडिया पाकिस्तान फाळणी वगैरे तर ते त्या ठिकाणी आठवते, पण इथं हा द्विराष्ट्र सिद्धांत ठराव कुणासाठी मंजूर झालेला आहे तर पॅलेस्टाईनचं अस्तित्व जे आहे तर ते मान्य करण्याच्या दृष्टिकोनातून हा इस्रायल आणि पॅलेस्टीन हे दोन स्वतंत्र त्या ठिकाणी राष्ट्र आहेत हे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेनं मानलेलं आहे आणि त्याच्यासाठी हा ठराव त्या ठिकाणी आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या ठरावामध्ये 142 देशांनी मतदान केलं, ज्याच्यामध्ये भारतानं पॅलेस्टीनच्या बाजूने मतदान केलेलं आहे, राईट. न्यूयॉर्क जाहीरनामा याच्याशी संबंधित आहे. सो आपल्याला अजून एक मुद्दा त्या ठिकाणी इथं मिळतोय
तो म्हणजे न्यूयॉर्क जाहीरनामा. कशाशी संबंधित आहे? द्विराष्ट्र सिद्धांताशी संबंधित आहे. हे द्विराष्ट्र म्हणजे कुठलं आहे? 1947 मधलं आहे का? नाही, 2025 मधलं आहे, जे इस्रायल आणि पॅलेस्टीन यांच्याबद्दल बोलताना दिसते. राईट. सो भारतानं गेल्या 3 वर्षांमध्ये पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रांमध्ये या मुद्द्यावरती म्हणजे पॅलेस्टीन आणि इस्रायलच्या मुद्द्यावरती स्पष्टपणे भूमिका जी आहे तर ती घेतलेली आहे. राईट. याच्या आधी 4 वेळा मांडलेल्या ठरावामध्ये भारतानं मतदान केलेलं नव्हतं. आता जो न्यूयॉर्क डिक्लेरेशन नावानं संयुक्त राष्ट्राच्या आमसभेमध्ये ठराव मांडण्यात आला, त्याच्यामध्ये भारतानं पॅलेस्टीनच्या बाजूनं मतदान केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. राईट. सो इस्रायलचा स्वतंत्र पॅलेस्टीन राष्ट्राला बेसिकली विरोध आहे, हे तुम्हाला त्या ठिकाणी माहितीच आहे. मात्र इस्रायल सह अमेरिका, हंगेरी, अर्जेंटिना इत्यादी 10 देशांनी ठरावाच्या विरोधात मतदान केलं, तर 12 देशांनी मतदान केलेलं नाही, हे लक्षात ठेवा. राईट. न्यूयॉर्क जाहीरनामा, त्याच्यामध्ये बघा, गाझा पट्टीतलं युद्ध थांबवायचंय, द्विराष्ट्र सिद्धांताच्या आधारे इस्रायल पॅलेस्टीन संघर्षावर न्याय्य, शांततेनं आणि चिरकालीन उपाय करण्यासाठी पॅलेस्टिनी, इस्रायली आणि प्रदेशातील सर्व जनतेच्या चांगल्या भविष्याच्या उभारणीसाठी सामूहिक कारवाई करण्यास तिथं प्रोत्साहन द्यायचे. इस्रायलनं पॅलेस्टीन विरोधात हिंसा, चिथावणी तातडीनं थांबवावी. पूर्व जेरुसलेमसह व्याप्त पॅलेस्टीन प्रदेशातील सर्व वसाहती, जमिनी ताब्यात घेणं किंवा जो प्रदेश त्यांनी बळकावलेला आहे तर तो प्रदेश त्यांनी सोडून द्यायचा आहे किंवा ही अशी कृत्य थांबवायची आहेत. पॅलेस्टीन भूप्रदेश आपल्या प्रदेशाला जोडून घेण्याच्या किंवा तिथं वसाहती उभारण्याच्या धोरणाचा त्यांनी त्याग करावा. म्हणजे थोडक्यात काय, तर इस्रायलचं जे काही आपण असं म्हणूयात की ऍडव्हान्समेंट आहे, तर ती ऍडव्हान्समेंट पूर्णपणे थांबवायची आणि युद्ध थांबवायचं आणि तिथं शांतता, न्याय प्रस्थापित व्हावा, तिथल्या लोकांचं पुनर्वसन व्हावं, याच्यासाठी हा जाहीरनामा आहे. न्यूयॉर्क घोषणापत्र लक्षात ठेवायचंय. द्विराष्ट्र सिद्धांत आमसभेमध्ये मांडण्यात आलाय, लक्षात ठेवायचे. 142 देशांनी मतदान केलं, भारतानं पॅलेस्टीनच्या बाजूनं मतदान केलं. पहिल्यांदाच इंटरनॅशनल फोरम वरती भारतानं अशी काहीतरी बाजू घेतलेली दिसतीये. राईट. भारत आणि मॉरिशस मध्ये द्विपक्षीय व्यापार झालेला आहे बघा. चागोस करार पण झालेला आहे. चागोस बेटावरून वाद चाललेला होता. सो फायनली जवळपास 51 वर्षानंतर ते चागोस बेट जे आहे तर ते ब्रिटननं मॉरिशसला दिलेलं आहे, म्हणजे त्याच्यावरचा क्लेम जो आहे तर तो त्यांनी सोडवलेला आहे. भारत सिंगापूर ऍक्ट 60 विकास आणि सहभागासाठी भागीदारी. सो भारत आणि सिंगापूर संबंधांना 60 वर्ष पूर्ण झालेली आहेत, तर हेही लक्षात ठेवू शकता तुम्ही. राईट. जस्ट मी नोट डाऊन केलेलं आहे. राजकीय आणि घटनात्मक घडामोडी आता पुढचा मुद्दा आहे. येस. सो बघा, UPSC ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. सो सर्वात महत्वाचं आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन 1 ऑक्टोबर 2025 पासून शताब्दी वर्ष सुरू होत आहे, ते 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत त्या ठिकाणी चालेल. सो UPSC चे सध्याचे अध्यक्ष अजय कुमार त्या ठिकाणी आहेत. लक्षात ठेवा, विचारलं जाऊ शकतं, कारण शताब्दी वर्ष ज्या ऑर्गनायझेशनचे आहे त्या ऑर्गनायझेशनचे प्रेझेंट प्रमुख कोण आहेत, हाही एक मुद्दा त्या ठिकाणी असू शकतोच. भारत सरकार कायदा 1919च्या तरतुदी आणि त्याच्यानंतर ली कमिशनच्या रेकमेंडेशन नुसार 1934 त्याच्या शिफारसीनुसार 1 ऑक्टोबर 1926 ला भारतात लोकसेवा आयोगाची स्थापना जी आहे तर ती करण्यात आलेली दिसते. त्याच्यानंतर संघीय लोकसेवा आयोग 1937 असं त्याचं नाव जे आहे तर ते देण्यात आलं आणि 1950 मध्ये संविधानाची स्वीकृती झाल्यानंतर त्याचं नाव जे आहे तर ते केंद्रीय लोकसेवा आयोग असं त्या ठिकाणी करण्यात आलं. आता आपण जर का थोडंसं UPSCच्या बाबतीत जर का विचार केला तर कलम 315 ही UPSCशी संबंधित आपल्याला दिसेल. म्हणजे कलम 315 मध्ये UPSCच्या स्थापनेची तरतूद आहे आणि याच्यामध्ये फक्त UPSCच्या स्थापनेची तरतूद आहे का? नाही. केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा संघ लोकसेवा आयोग
त्याचबरोबर राज्य लोकसेवा आयोग किंवा संयुक्त लोकसेवा आयोग, म्हणजे 2 किंवा अधिक घटक राज्यांमध्ये मिळून पण एक लोकसेवा आयोग जो आहे तर तो असू शकतो. कलम 315 मध्ये 316चा जर का विचार केला तर त्याच्यामध्ये सदस्य त्यांच्या अटी शर्ती आहेत. सदस्य अटी शर्ती याच्याशी संबंधित नियम आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. 317 मध्ये कलम 317 मध्ये सदस्य आणि अध्यक्ष आहेत यांची बडतर्फी किंवा त्यांना पदावरून दूर करणे याच्याशी संबंधित शिफारसी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यानंतर पुढे पण बरीच कलम आहेत, पण आपल्याला पर्टिक्युलरली ही 3 कलम जी आहेत तर ती महत्वाची आहेत. म्हणजे 318 मध्ये मग परत त्यांना जे पॉवर्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे रूल्स अँड रेग्युलेशन्स तयार करायचे वगैरे, तर त्याची तरतूद आहे. अगदी 323 पर्यंत आपल्याला हे दिसतं, पण जाता जाता हे फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, अखिल भारतीय विधानसभा अध्यक्ष परिषद, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 24 ऑगस्ट 2025 ला स्वातंत्र्य सैनिक विठ्ठलभाई पटेल यांच्या केंद्रीय विधानसभेचे पहिले निर्वाचित भारतीय अध्यक्ष बनण्याच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली विधानसभेमध्ये 2 दिवसीय ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती, अखिल भारतीय विधानसभा अध्यक्ष परिषद. आता मी हे जेवढं पॉज न घेता वाचलं तर ते लक्षात ठेवा. अनेकदा MPSC न हा प्रश्न विचारलेला आहे की केंद्रीय विधानसभेचे पहिले भारतीय अध्यक्ष कोण बनलेले आहेत. सो विठ्ठलभाई पटेलांवरती अनेक वेळा 7 ते 8 वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तुम्ही PYQ काढून बघा. सो त्या विठ्ठलभाई पटेलांनी केंद्रीय विधानसभेचे अध्यक्ष बनण्याच्या घटनेला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. आणि हिस्ट्रीच्या करंट अफेअर्सचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एखाद्या घटनेला 50 वर्ष, 25 वर्ष, 100 वर्ष, 75 वर्ष, 150 वर्ष, 125 वर्ष हे ओघानं त्या ठिकाणी आलेलं आहे. राईट. म्हणून मी काय केलेलं आहे, ही परिषद जी आहे तर त्याच्याबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. जसं की आयोजन कुणी केलेलं होतं, आयोजन कुठं केलेलं होतं, कशा निमित्त केलेलं होतं. पण मग विठ्ठलभाई पटेल यांच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन, आणि ही लिमिटेड इन्फॉर्मेशन आहे फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ इन्फॉर्मेशन. बट तुम्ही काय करा, हिस्ट्रीमध्ये जिथे जिथे विठ्ठलभाई पटेलांचा संदर्भ येतोय तिथं हे लक्षात ठेवा की यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, गुजरातमध्ये जन्म झालेला आहे. 1924 मध्ये केंद्रीय विधानसभेवरती निवडून गेलेले आहेत. मर्यादित कायदेविषयक अधिकारांसह निवडून आलेल्या आणि नियुक्त भारतीय आणि ब्रिटिश प्रतिनिधींचं हे एक कक्ष त्या ठिकाणी होतं. ऑब्विसली 1919चा भारत सरकारचा कायदा याच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला आठवत असेलच. 1925 मध्ये ते विधानसभेचे अध्यक्ष बनले. सर फ्रेडरिक व्हाईट यांच्या निवृत्तीनंतर ते पहिले निवडून आलेले अध्यक्ष आणि त्या पदावर असलेले पहिले भारतीय देखील त्या ठिकाणी बनलेले दिसतात. राईट. 22 ऑक्टोबर 1933 ला स्वित्झर्लंड मधल्या जिनेवा या ठिकाणी विठ्ठलभाई पटेल यांचं निधन झालेलं आपल्याला दिसतं. राईट. सो केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले अध्यक्ष बनण्याचा मान विठ्ठलभाई पटेल यांना जातो. आणि या घटनेला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. त्याच्या निमित्त विधानसभेच्या अध्यक्षांची 2 दिवसीय परिषद नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केलेली होती. त्याचं उद्घाटन केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी केलंय. दॅट्स इट. राईट. उम्मीद पोर्टल, दॅट्स इट म्हणण्याच्या ऐवजी मी दॅट्स ऑल युअर ऑनर असं म्हणायला पाहिजे होतं. बरोबर ना. मुकदमाचा फील आला मला. उम्मीद पोर्टल बघा, केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी उम्मीद पोर्टल सुरू केले, जे काय करते, देशातल्या वक्फ मालमत्तांचं व्यवस्थापन आणि देखरेख सुधारण्यासाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. बघा, देशातल्या ज्या वक्फ मालमत्ता आहे तर त्याचं मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर त्याचं मॉनिटरिंग हे सुधारण्यासाठीचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म काय आहे, उम्मीद पोर्टल. आता MPSC काय करते, हितच पकडते तुम्हाला. उम्मीद पोर्टल कशाशी संबंधित आहे आणि मग देताना ते देणार मस्तपैकी महिला सबलीकरण देणार, अल्पसंख्याकांचा कौशल्य विकास आणि किंवा दिव्यांग व्यक्तींचं कल्याण, दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी. तुम्हाला सगळीकडेच ती उम्मीद दिसते.
पण जी उम्मीद गव्हर्नमेंटला दिसली ती तुम्हाला दिसली तर पोस्ट मिळणार, नाहीतर नाही. लक्षात घ्या, हे प्रश्न चुकतात. कारण इथं आपण गेसवर्क नावाचा प्रकार जो आहे तर तो मोठ्या प्रमाणामध्ये करताना दिसतो. एकात्मिक वक्फ व्यवस्थापन, सक्षमीकरण, कार्यक्षमता आणि विकास असा त्याचा फुल फॉर्म आहे. युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट, एम्पॉवरमेंट, इफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट. बघा, UMEED, उम्मीद, राईट. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयानं धार्मिक आणि धर्मादाय कारणासाठी दान केलेल्या ज्या जमिनी आहेत किंवा इमारती असलेल्या वक्फ मालमत्तांचं व्यवस्थापन आणि देखरेख सुधारण्यासाठी तयार केलेला प्लॅटफॉर्म आहे. उद्देश काय मग त्याच्यामध्ये? पारदर्शकता यावी, वक्फ मालमत्तेचं स्पष्ट वापर जो आहे तर तो सुनिश्चित याच्यामुळे होताना दिसतोय, राईट. नेक्स्ट मुद्दा यातला काय आहे? नेक्स्ट मुद्दा आहे तो म्हणजे जबाबदारी. मालमत्तेचे योग्य व्यवस्थापन याच्यात सुनिश्चित केलं जात आहे. लोकसहभाग, वक्फ मालमत्तेच्या संरक्षणात जनतेचा सहभाग असला पाहिजे तर ते, आणि हक्कांचे संरक्षण, राईट. तर ह्या सगळ्या गोष्टी इथं आहेत. त्यानंतर मराठा समाज मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदी विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली त्या ठिकाणी आहे. आता हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. याच्या आधी जर का विचार केला तर उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडं अध्यक्षपद होतं या मंत्रिमंडळ उपसमितीचं. आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे हे अध्यक्षपद सोपवण्यात आलेलं आहे. म्हणूनच तुम्हाला असं लक्षात येईल की रिसेंटली मराठा आंदोलन जे झालं किंवा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन झालं तर त्याच्यानंतर जे GR काढणं असेल किंवा त्याच्याबद्दल सरकारच्या वतीनं बोलणी करणं असेल तर त्याच्यामध्ये मेन लीडला कोण होतं? राधाकृष्ण विखे पाटील होते. सो आधी चंद्रकांत पाटील या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते, आता राधाकृष्ण विखे पाटील आहेत. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. समितीच्या सदस्यांमध्ये मग बघा, चंद्रकांत पाटील आहेत, गिरीश महाजन आहेत, दादा भुसे आहेत, उद्योगमंत्री उदय सामंत आहेत, शंभूराज देसाई त्या ठिकाणी आहेत, आशिष शेलार आहेत आणि शिवेंद्रराजे भोसले त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर माणिकराव कोकाटे, मकरंद पाटील, त्यानंतर बाबासाहेब पाटील, हे सगळे सदस्य त्यामध्ये आहेत. म्हणूनच तुम्हाला त्या आंदोलनादरम्यान सायमल्टेनियसली हे सदस्य पण तिथं त्या ठिकाणी स्टेजवरती दिसले की जेव्हा सरकारनं GR वगैरे काढला, राईट. सो अपडेट्स पुढच्या लक्षात घेणं गरजेचं त्या ठिकाणी आहे. नुसतं त्यातलं पॉलिटिकल अँगल किंवा काय खरं काय खोटं हे बघण्यापेक्षाही आपल्याला प्रश्न इथून विचारले जातात हे लक्षात ठेवा. बाकी तो इव्हॉल्विंग असणारा मुद्दा त्या ठिकाणी आहे, तर त्यामुळं आपण त्याचा फॉलोअप त्या ठिकाणी घेत राहूच, राईट. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी SIT स्थापन केलेली आहे बघा, राईट. सो त्याची पार्श्वभूमी तुम्हाला डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या घटनेची माहितीच आहे की संविधानाची झालेली विटंबना, त्याच्यामुळे उसळलेलं आंदोलन, त्या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांची केलेली धरपकड, त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या एका लॉला शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा पोलीस कोठडीमध्ये त्या ठिकाणी मृत्यू झाला, कस्टोडियल डेथ ज्याला आपण म्हणतो. तर त्याच्यासाठी त्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती जी आहे तर ती गठीत करण्यात आलेली आहे किंवा SIT जी गठीत करण्यात आलेली आहे तर त्याचे अध्यक्ष विशेष पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ आहेत. लक्षात ठेवायचे, कारण समित्या वगैरे यांच्यावरती प्रश्न विचारले जातात, राईट. त्याच्यानंतर बघा, आता आर्थिक आणि सामाजिक विकास S&P द्वारे भारताच्या मानांकनात BBB अशी सुधारणा करण्यात आलेली आहे. सो स्टँडर्ड अँड पुअर जे आहे तर ते वेगवेगळ्या प्रकारे रेटिंग्स जे आहेत तर ते वेगवेगळ्या कंट्रीजला देत असतात. जनरली याच्यामध्ये सुधारणा जेव्हा होती आणि जेव्हा भारताद्वारे प्रगती केली जाते तेव्हा बऱ्याचदा प्रश्न हा विचारला जायचा. अलीकडच्या कालखंडामध्ये जास्त ह्याच्यावरती प्रश्न आले नाहीत, पण आधी स्टँडर्ड अँड पुअर वरती MPSC खूप जास्त प्रमाणामध्ये प्रश्न विचारत होती, राईट. सो बघा, S&P जागतिक मानांकन संस्थेनं स्थिर आउटलुक सह भारताच्या दीर्घकालीन सार्वभौम पतमानांकनात BBB निगेटिव्ह वरून BBB तर अल्पकालीन मानांकनात A3 वरून A2 अशी सुधारणा त्या ठिकाणी केलेली आहे, राईट. तो 2007 मध्ये भारताला BBB गुंतवणूक श्रेणीत उन्नत करण्यात आलेले होते. मे 2024 मध्ये
स्थिरवरून सकारात्मक दृष्टिकोन जो आहे तर तो दर्शवलेला आहे. बाकी जस्ट एकदा गो थ्रू करा. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस सकल व्यापारी मूल्याचा 15 लाख कोटींचा टप्पा जो आहे तर तो ओलांडलेला आहे. म्हणजे 15 लाख कोटी व्यापार मूल्य जे आहे तर ते एकंदरीत या गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसचा आहे. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस हा अमेझॉन फ्लिपकार्ट सारखा गव्हर्नमेंटचा प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावरती वस्तूंची खरेदी विक्री जी आहे तर ती तुम्हाला करता येऊ शकते. राईट. आणि एस्पेशली बचत गटांनी तयार केलेली वगैरे जी उत्पादन आहेत तर ती गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस वरती वगैरे येतात. आता 2016च्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेला गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस वरती प्रश्न विचारलेला होता. का? कारण गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसची स्थापना जी आहे तर ती 2016ला झालेली होती आणि 9 वर्षामध्ये यांनी 15 लाख कोटी रुपये सकल व्यापारी मूल्य जे आहे, राईट, तर ते 15 लाख कोटी रुपये इतकं त्या ठिकाणी आहे. राईट. तो बघा, याच्यामध्ये सरकारी ग्राहकांसोबत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग, स्टार्टअप, महिला चलित व्यवसाय, अनुसूचित जाती अनुसूचित जमाती उद्योग तसेच स्वयंसहाय्यता गट यांचा समावेश असलेले विविध विक्रेते जोडले गेलेले आहेत. म्हणजे त्यांच्या उत्पादनांना एक ऑनलाईन मार्केट उपलब्ध करून याच्या अंतर्गत देण्यात आलेलं दिसते. गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस. येस. बघा, भारतात सार्वजनिक खरेदीसाठी एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आहे. गव्हर्नमेंटचा प्लॅटफॉर्म आहे बरं का, म्हणून GEM. राईट. सो एक स्पेशल पर्पज व्हेकल म्हणून त्याची स्थापना झालेली आहे. 100% सरकारी मालकीची ना नफा कंपनी म्हणजे नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी आहे. आणि मग बाकी कुणावरती फोकस करते हे पण सांगितलेलं आहे. डिजिटल इंडियाशी सुसंगत आहे कारण डिजिटल इंडियाच्या माध्यमातून अशा प्रकारचे ई कॉमर्सचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जे आहेत तर ते उपलब्ध झाले तर ग्राहकांना पण एक हक्काचं व्यासपीठ मिळेल आणि जे विक्रेते आहेत किंवा ज्या अशा प्रकारचे सूक्ष्म मध्यम लघु उद्योग आहेत, स्वयंसहाय्यता गट आहेत तर त्यांना पण एक प्लॅटफॉर्म मिळेल आपली उत्पादनं विकण्यासाठी. जागतिक उपासमारीशी लढण्यासाठी जागतिक अन्न कार्यक्रमाशी भारताची भागीदारी झालेली आहे बघा. त्याच्यासाठी जे LOT जे आहे, लेटर ऑफ इंटेंट, तर त्याच्यावरती स्वाक्षरी करण्यात आलेली दिसते. राईट. रोम मध्ये बैठक झालेली होती तर तिथं हा निर्णय घेण्यात आलेला आहे. वर्ल्ड फूड इंडिया 2025 त्याच्या 4थ्या आवृत्तीचं उद्घाटन जे आहे तर ते पंतप्रधानांच्या हस्ते झालं. त्याचबरोबर केंद्रीय अन्न प्रक्रिया आणि उद्योग मंत्री चिराग पासवान हे देखील तिथं उपस्थित होते. याच्यावरती आपण चर्चा केलेली आहे. चिराग पासवान, सो जे फूड रिसर्च इन्स्टिट्यूट होते, मखाना मंडळ एस्टॅब्लिश होते, सगळं बिहारमध्ये होते आणि चिराग पासवान त्या इंडस्ट्रीचे काय आहेत, मंत्री त्या ठिकाणी आहेत. आणि बिहारमध्ये आता इलेक्शन पण चालू आहे. राईट. सो हे वर्ल्ड फूड इंडियाच्या मागील आवृत्त्यांमध्ये किंवा आता पण वेगवेगळे जे फूड इंडस्ट्रीशी रिलेटेड स्टेक होल्डर्स आहेत तर त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. यावर्षी न्यूझीलंड आणि सौदी अरेबिया यांना भागीदार देश म्हणून सहभागी करण्यात आलेले आहे. तर जपान, UAE, व्हिएतनाम, रशिया हे फोकस कंट्रीज म्हणून तिथं त्यांचा समावेश करण्यात आलेला आपल्याला दिसतो. राईट. अन्न प्रक्रिया, पॅकेजिंग यंत्रसामुग्री, शीतसाखळी म्हणजे कोल्ड स्टोरेज आणि वेगवेगळ्या उद्योगांमधले जे काही इनोव्हेशन आहे, टेक्नॉलॉजी आहे तर ते सगळे इथं डिस्कस होत आहे. B2B अर्थात व्यवसाय ते व्यवसाय आणि B2G म्हणजे व्यवसाय ते सरकार अशा प्रकारच्या नेटवर्किंगच्या संधीचा देखील यामध्ये समावेश आहे. बिझनेस टू बिझनेस और बिझनेस टू गव्हर्नमेंट. स्वच्छता ही सेवा, तर हे स्वच्छ भारत अभियानांतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर ह्या 15 दिवस आयोजित करण्यात आलेला होता, हे लक्षात ठेवा. अन्नचक्र नावाचं पोर्टल किंवा हे टूल तयार करण्यात आलेलं आहे PDS सिस्टीम अंतर्गत. पुरवठा साखळी जी आहे तर त्याच्या ऑप्टिमायझेशन साठी. राईट. फाउंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आणि IIT दिल्ली वर्ल्ड फूड प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमानं त्याचा विकास करण्यात आलेला आहे. आदि कर्मयोगी नावाचं अभियान आदिवासी विकास मंत्रालयानं रिसेंटली चालू केलेलं आहे. आदिवासी समुदायांना सक्षम करणं, प्रशासन मजबूत करणं आणि संपूर्ण भारतात स्थानिक नेतृत्व निर्माण करणं. राईट.
सो 2047च्या दृष्टिकोनातून सेवा, संकल्प आणि समर्पण याच्यावरती आधारित हे अभियान आहे. जनजातीय गौरव वर्षाचा एक भाग, राईट, जनजातीय गौरव वर्ष, बिरसा मुंडा यांचं 150व जयंती वर्ष आहे ना, तर त्याच्या निमित्त आपण साजरं करतोय. आणि बिरसा मुंडा यांची जयंती, राईट, 15 नोव्हेंबर ही काय म्हणून साजरी केली जाते? जनजातीय गौरव दिन म्हणून साजरी केली जाते. कधीपासून साजरी केली जाते? 2021 पासून साजरी केली जाते. का हे लक्षात ठेवायचंय? कारण नव्यानं घोषित करण्यात आलेल्या दिनविशेषांवरती एमपीएससीचा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड आहे. राईट, येस. महिला सुरक्षेवरील राष्ट्रीय वार्षिक अहवाल आणि निर्देशांक नारी 2025 आलेलो आहोत आपण. पण मला वाटतं अजून बरंच आहे हे. मला वाटलेलं की हे 4ही कंप्लीट होईल शिक्षणपर्यंत, पण ठीक आहे. नारी अहवालापासून आपण पुढच्या सेशनमध्ये कंटिन्यू करूयात. सो पुढच्या सेशनमध्ये भेटूयात पुढच्या काही न्यूज आणि त्याचबरोबर पुढच्या काही उपघटकांसह आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद आणि बाय बाय.